याला कंट्रोल सी केलं आणि याच्यामध्ये कंट्रोल व्ही करतो. आता आपल्याला सेक्शन याचा ड्रॉ करायचा आहे. तर सेक्शन ड्रॉ करण्यासाठी मी ह्या लाईनचा एक रेफरन्स घेईन, या बाजूच्या ज्या लाईन्स आहेत त्याचा रेफरन्स घेईन हॉरिझॉन्टली. त्यानंतर मग हा जो प्लॅन असेल त्या प्लॅनचा आपण एक रेफरन्स घेणार. तर प्लॅन मी बाजूलाच कॉपी करून घेतो. CO एंटर केला, बेस पॉइंट घेतला आणि हा इकडच्या साईडला कॉपी केला. सेम आता मी या पॉइंट पासून इथे एक लाईन घेतली, त्याच्यानंतर मग इथे एक लाईन घेतली, त्यानंतर मग या पॉइंट पासून इथे आणि इथे एक लाईन घेतली. आता आपल्याला पहिला हा सेक्शन काढायचा आहे. इथून असा गेलेला. त्याला मी समजा नाव देतो XX चा. T एंटर करायचं. फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, X नाव दिलं, कंट्रोल A करून हेड देतो 1 एंटर. त्याला समजा कॉपी करू, CO एंटर, या पॉइंटला कॉपी पेस्ट करून घेतलं. आता आपण हा जेव्हा सेक्शन घेणार आहोत, ओके, तर आपल्याला काय बघायचं आहे, आपण या पॉइंटला इथे उभे आहोत, ओके, एरो वरच्या साईडला दिलेला आहे म्हणून वरच्या साईडला आपण बघतोय, ओके. आता पहिला आपल्याला इथे काय दिसेल, ही वॉल कट होती, ओके, वॉल कट होताना दिसेल. त्यानंतर मग ही बेडरूम आहे, तर वॉलचा आधी ऑफसेट टाकून घेऊ. तर O एंटर ऑफसेट, आणि आता वॉलचं डिस्टन्स किती घेतलेलं आहे, 0.3 मीटरचं आहे. तर 0.3 एंटर केला. ही लाईन राईट साईडला, सेम इथे शेवटच्या ह्याला वॉल आहे, ही वाली लाईन लेफ्ट साईडला ऑफसेट घेतला. त्यानंतर मग ही एवढी बेडरूम 4 मीटरची आहे, तर 4चा आपण ऑफसेट टाकू. याला सिलेक्ट केला, 4 एंटर केलं, परत 0.3 ची ऑफसेट राहील, म्हणजे ही वॉल आली. त्यानंतर मग परत इथे बेडरूम आहे 4 मीटरची, तर मी ह्याला सिलेक्ट करतो, इथे 4 एंटर आणि परत एक वॉल आली. त्यानंतर मग इथपर्यंत आपण ड्रॉ केलं, इथे हा सेक्शन ड्रॉ केला. त्यानंतर मग इथे 3 मीटरचा ऑफसेट आहे, 3 मीटरचा हा एवढा पोर्शन आहे. त्याला सिलेक्ट करून आपण 3 एंटर केला आणि परत मी ऑफसेट टाकतो 0.3 चा. त्यानंतर मग इथे बेडरूम आहे 4 मीटरची, तिथे परत 4 एंटर केला आणि परत इथे मी 0.3 चा ऑफसेट टाकला. तेवढ्या वॉल्स दिसणार आहेत. वॉल्स जर का मेजर केल्या, 1 2 3 4, त्यानंतर मग ही 5 आणि ही 6 वॉल्स असतील, तर 6 वॉल्सला कट झालेले. 1 2 3 4 5 आणि 6 वॉल्स. AR एंटर करतो ट्रिम साठी. हा पोर्शन ट्रिम केला, हा पोर्शन ट्रिम केला आणि हा ट्रिम केला. तेवढं ड्रॉ केलेलं आहे. त्यानंतर मग सेम फ्लोरिंग राहतील. ही खालची प्लेन्थ लेवल आली, प्लेन्थ लेवलला ड्रॉ करून घेऊ. इथून इथपर्यंत. त्यानंतर मग हा स्लॅब आला, अलीकडे, इथून अलीकडे. त्यानंतर मग ह्या पॉइंटला इथे ही पॅरापेट वॉल आहे. AR एंटर ट्रिम, हा पोर्शन ट्रिम, हा पोर्शन ट्रिम. त्यानंतर मग इथे जर बघितलं तर पॅरापेट वॉल, आपली वॉल या पॉइंट पर्यंत असणार, म्हणजे आपलं जे टाकी जी असेल ती इथे असेल, ओके. हा जो आहे तो एक्स्ट्रा पोर्शन आहे, ह्याला डिलीट करून घेऊ.
सेम ह्याला डिलीट केला, ह्याला डिलीट केला. तर एवढ्या पोर्शन मध्ये आपलं सगळं सेक्शन आपल्याला क्रिएट करायचं. आता स्लॅब जो असेल तर स्लॅबची थिकनेस आपण 0.15 मीटर टू 0.2 मीटर घेऊ. ओके, ओ एंटर करायचं ऑफसेट साठी. 0.15 मी सध्या ऑफसेट घेतो. या लाईनला खालच्या साईडला, या लाईनला खालच्या साईडला, या लाईनला खालच्या साईडला. हे असं एवढं ड्रॉ करून घेतलं. त्यानंतर मग आता इथे खालच्या साईडला त्यांनी फुटिंग दाखवली. या पॉइंटला इथे ही फुटिंग दिसेल. त्याला आपण सध्या कॉपी करून घेऊ. कंट्रोल सी आणि इथे मी सध्या पेस्ट करतो कंट्रोल बी. फुटिंगची साइजिंग आपल्याला बघायची आहे. इथून या पॉइंट पासून ही हाईट 0.12 घेतलेली आहे. त्यानंतर मग सगळ्या साइजेस आपल्याला स्टँडर्ड जे असेल ते आपल्याला घ्यायचे. 0.8, त्यानंतर मग हे आली 0.4 ची. त्यानंतर मग सेंटरच्या हाफ साइडचा आपण ड्रॉ करणार. समजा आता इथे ही सेंटर लाईन आहे. एका साइडचा ड्रॉ करायचा आणि दुसऱ्या साइडला आपण मिरर करणार. ओके, तर आपण ही हाईट मेजर केली. त्यानंतर मग ही हाईट मेजर करू. लेंथ, हॉरिझॉन्टल जी लेंथ आहे ती 0.15. ओके, म्हणजे आपण जे वॉल घेतलेली आहे तीच. इथून हे डिस्टन्स 0.3 चा. त्यानंतर मग इथून इथपर्यंत 0.6 चा डिस्टन्स आहे. आता डायमेन्शनची हाईट छोटी करायची आहे. टी एंटर करायचं, डायमेन्शन स्टाईल मॅनेजर शॉर्टकट लिहून घे लिहिणार असेल तर. त्यानंतर मग मॉडिफाय मध्ये जायचं. मॉडिफाय मध्ये टेक्स्ट हाईट आहे. टेक्स्ट मध्ये टेक्स्ट हाईट मी 0.3 करतो. सिम्बॉल्स अँड एरोज मध्ये एरोची साईज पण मी कमी करतो, 0.3 ची केली. त्यानंतर मग इथे एक्सटेंड बियॉन्ड लिमिट्सचा जो ऑप्शन आहे 0.1 केलं आणि ही पण व्हॅल्यू 0.1 करतो. कमी कमी करून घेऊ. इथे ओके केलं आणि क्लोज करू. त्यानंतर मग अजून इथे एक्सटेंड फिक्स लेंथ एक्सटेंशन लाईन्स हा ऑप्शन ऑन करू आणि इथे पण 0.1 करू. डी एंटर, मॉडिफाय. इथे बेसलाइन स्पेसिंग आहे, पण कमी करतो 0.1. त्यानंतर मग ऑफसेट फ्रॉम डायमेन्शन लाईन ही पण कमी केली. क्लोज करू. हे एवढे डायमेन्शन दिलेले आहेत ते फक्त देत जायचे. या पॉइंट पासून इथपर्यंत हे 0.95. हे एंटर केला. आता हे ड्रॉ करायचं आपल्याला. फर्स्ट पॉइंट मी रॅन्डम दिला. हॉरिझॉन्टलला मी 0.95 ने जातो. 0.95 एंटर केला. त्याच्यानंतर मग व्हर्टिकल डिस्टन्स आहे 0.12. त्यानंतर मग समजा या पॉइंट पर्यंत आलो, परत इथून ही लाईन ड्रॉ करू. त्यानंतर मग ही हाईट दिलेली आहे 0.8 ची. या पॉइंट पासून 0.8 एंटर. आता हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे 0.3 चा. 0.3 एंटर केला आणि हे डिस्टन्स आहे 0.15 चा. एंटर. या पॉइंट पासून मी 0.15 वरती आलो. वरती जायचं आपल्याला 0.4 ने. 0.4 एंटर. इकडे परत 0.15 एंटर
आणि इथून इथे क्लिक केलं, म्हणजे हा एवढा पोर्शन असा ड्रॉ केला. आता आपल्याला हे डिस्टन्स लागेल. हे डिस्टन्स किती दिलेलं आहे, या पॉइंट पासून 0.6 आहे आणि या मिड पॉइंट पासून 0.75 आहे. एल एंटर. या मिड पॉइंट पासून इकडे 0.75 एंटर. हा पॉइंट आणि हा पॉइंट जॉईन करून द्यायचा. आता हेच आपण लेफ्ट साइडला मिरर करू शकतो. सिलेक्ट केला, MI एंटर मिरर, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, रिसोर्स ऑब्जेक्ट, नो. हे असं मी मिरर करून घेतलं. आपल्याला अशी ही फुटिंग बनवायची. एक मिनिट. आता ह्यालाच आपण काय करू, कॉपी करू. CO एंटर कॉपी. बेस पॉइंट घेतला आणि मी समजा या पॉइंट वरती प्लेस केलं. हे आपण असं कॉपी पेस्ट करत जाणार. हे इथे मी कॉपी करून घेतला. आता इथे त्यांनी वेगवेगळ्या लेवल्स दिले. लेवल्स इकडे दिसेल. ओके, मोरूमची लेवल 30 mm थिकनेस दिलेली आहे. हँड पॅक रबर सॉइलिंग. ओके, त्यानंतर मग PCC आणि स्कर्टिंगची दाखवलेली आहे. ओके, या साइजेस आपण इथे ह्याच्यामध्ये टाकू शकतो. इथे त्यांनी 4च केलेलं. ओके, 3च केलेलं. आता आपली ही जी हाईट आहे ती 0.6 मीटरची आहे. या पॉइंट पासून इथपर्यंत आपण 0.6 मीटर घेतला. त्यानंतर मग आता इथे जर का बघितलं तर PCC ची साईज 100 mm दिलेली आहे, ह्याची 100 mm दिलेली आहे. राहिलं आपलं टोटल 400 चं डिस्टन्स. ओके, तर ह्याची दोघांची साईज आपण काय करू, 200 घेऊन टाकू. O एंटर. पॉइंट 1 एंटर. ही लाईन खाली आली, ही लाईन खाली आली. त्याच्यानंतर मग 0.2 चा ऑफसेट. हे असे 4 लेवल मी क्रिएट केले. ट्रिम करून घेऊ एक्स्ट्रा पोर्शन. आधी स्ट्रिम केलं तर बरं पडेल ते. त्याच्यानंतर आपण काल हॅचिंग बघितलं होतं. एच एंटर हॅच साठी होतं. एच एंटर करायचं. इथे क्लिक केलं, इथे काय ते क्लोज बाउंड्री कुड नॉट बी डिटरमाइन. आता आलंय बरोबर. त्यानंतर मग
तिथे त्यांनी दाखवलेलं आहे या टाईपचा मोरूम दाखवलेला आहे. मोरूम साठी इथे नोटेशन या टाईप मध्ये घेतलं मी. स्पेसिंग कमी करायची. .002 ओके. इथे साईज अशी कमी करते. त्यानंतर मग अँगल द्यायचं असेल तर अँगल इथे देता येतो. हा असेल तर हा पण देते. जसं पाहिजे तसं हे देते. 45 चा अँगल टाकतो मी. 90 .001 .00. त्याच्यानंतर मग सॉलिंग परत H एंटर करायचं. इथे आपण हा ऑप्शन यूज करू शकता. ओके. आणि ग्रॅव्हल साठी हा सिलेक्ट केला आणि इथे क्लिक केला. इथे सेम असा मेसेज येतो. झूम आउट करून ते क्लिक करा. याला सिलेक्ट करायचं आणि इकडनं स्पेसिंग वाढवायची. 0.08 एंटर. 0.03 हे असं ग्रॅव्हल आपण इथे इन्सर्ट केलं. त्याच्यानंतर मग PCC आणि स्कर्टिंग दाखवलेलं आहे. परत H एंटर करायचं. इथे असं सॉइल वगैरे हे दाखवत आहे. युनिट्स करू. युनिट्स मध्ये आपण इथे 4 डेसिमल पर्यंत ठेवले. परत H एंटर. स्कर्टिंग साठी स्क्वेअर टाइप मध्ये असेल. ते ऍडजस्ट करून घे नंतर जस्ट असं देऊन ठेव. PDF तुला पाठवलेली. आता हा स्लॅब आहे. या पॉइंटला इथे बीम येतो. इकडच्या साईडला बीम दाखवू शकतो आपण. REC एंटर रेक्टँगल. फर्स्ट पॉइंटला आणि हाईट आपली असणार आहे 0.3 ची विड्थ झाली आणि हाईट ने विथ टॅब दाबून 0.45 येतो. 145 एंटर केलं. H एंटर हाईट साठी इथे सॉलिड घेतो मी. इथे हा असा मॅच केला. सेम याला आता सिलेक्ट करून कॉपी करू. CO एंटर. बेस पॉइंट इथे असं आपण बीम टाकू शकतो. आपल्याला हे ॲरे पण करता येईल. सिलेक्ट करायचं. इथे रेक्टँग्युलर ॲरे आहे. रेक्टँग्युलर ॲरे मध्ये आता इथे आपल्याला स्पेसिंग आता इथे वेगवेगळ्या असल्यामुळे ॲरो नको करू. या पॉइंट पर्यंत ॲरो होऊन जाईल.
याला सिलेक्ट केलं, ॲरे 4चं डिस्टन्स 4 एंटर. खालच्या साईडला राहील. हे डिस्टन्स असेल -3चं आणि स्पेसिंग जराशी अजून वाढवावं लागेल. 4.3 करू, 03 4.3 सॉरी. आणि इथे क्वांटिटीज कॉलम मध्ये 3 केले. रोज मध्ये पण 2 केले. सेम हे मी सिलेक्ट करतो, कॉपी, बेस पॉइंट दिला आणि हे या पॉइंटला मी कॉपी केलं. CO एंटर कॉपी. आता हे ॲरे असल्यामुळे कॉपी नाही होणार, त्याला एक्सपोर्ट करायला लागेल. हा इकडचा घेऊ कॉपी, हा बेस पॉइंट आणि ह्या पॉइंटला सेकंड पॉइंट. आता राहिलेल्या पोर्शन मध्ये आपल्याला सेम कॉन्क्रीट वगैरे दाखवतो. आता इथे मी दाखवतो वॉल साठी. इथे ही NC32 वगैरे जो असेल हा यूज करायचा वॉल साठी. स्पेसिंग वाढवलं, सेम इथे आणि इथे सेम या पॉइंटला, या पॉइंटला, या पॉइंटला. असं मी वॉल साठी हॅचिंग केलं. ओके. आणि आता फ्लोरिंग साठी सेम कॉन्क्रीट वगैरे आपण दाखवू शकतो. इथे कॉन्क्रीट सिलेक्ट केलं, या पॉइंटला क्लिक करून त्याला ते ऍडजस्टमेंट करून देऊ. आता 4 युनिट मध्ये आपण 4 डेसिमल ठेवलं, त्यामुळे हे असं दिसलं आपल्याला. मगाशी आपल्याला दिसत नव्हतं, 0 दिसत होता. आता इथे मध्ये वॉल्स नसतील, इथे वॉल नसेल, वॉल फक्त या पॉइंटलाच राहील. आता इथे समजा मी रॅन्डम दिला, या पॉइंटला, या पॉइंटला, या पॉइंटला, तर मॅच प्रॉपर्टी आपण चेंज करू शकतो. MA एंटर करायचं मॅच प्रॉपर्टी साठी. हा सोर्स ऑब्जेक्ट घेतला आणि हा डेस्टिनेशन ऑब्जेक्ट आपल्याला असं चेंज करता येईल. तर हे असं आपल्याला क्रॉस सेक्शन ड्रॉ करता येईल. इकडे पण त्यांनी वेगवेगळ्या लेवलसाठी केलं. त्यानंतर मग राहिले स्टेअरकेस राहिली आणि डोर विंडोज राहिले. आता ह्या पॉइंटला आपण समजा बघतोय, तर इथे ह्या साईडने आपल्याला हा डोर दिसेल आणि हा डोर दिसेल. TP एंटर टूल पॅलेट साठी आर्किटेक्चर मध्ये
डोर एलिव्हेशन सिलेक्ट केलं, या पॉइंटला रॅन्डम प्लेस करतो आणि त्यानंतर मग नेट कॉपी करून देऊ. CO एंटर. तर इथे आपल्याला डोर दिसेल, त्याच्यानंतर मग डायरेक्ट डोर या पॉइंटला राहील इथे. त्यानंतर मग बस एवढाच डोर राहणार आहे. हॅचिंग शेवटी करा, हॅचिंग मध्ये प्रॉब्लेम झाला आपला. आता इथे आपल्याला विंडो दाखवायची राहिलेली. ओके, इथे सेक्शन मध्ये कट होती विंडो, त्यामुळे हा जो पोर्शन आहे हा आधी इथे विंडो मध्ये कट करावा लागेल, त्यानंतर मग हॅचिंग करावं लागेल. प्रॉब्लेम येणार इथे. ठीक आहे, डिलीट करतो मी नंतर टाकतो. आता हाईट जी आहे खालून आपण 0.9 सोडणार, 0.9 मीटर सोडली आणि त्यानंतर मग इथे आपली विंडो ड्रॉ करायची. तर विंडो सध्या मी हीच घेतो, त्याला आपण रोटेट करून घेऊ. आरो एंटर, बेस पॉइंट घेतला आणि इकडे अँगल दिला. एम एंटर मूव साठी हा बेस पॉइंट या पॉइंट वरती मूव केला. हाईट 1.2 मीटर राहील. वर्टिकल हाईट 1.2 मीटर, म्हणजे खालून आपण 0.9 सोडलं, त्याच्यानंतर मग 1.2 मीटर आणि राहिलेलं परत 0.9चा डिस्टन्स राहील वरच्या या पॉइंट पर्यंत. इथे एक विंडो दिसेल आणि या पॉइंटला एक विंडो असेल. याला सेम कॉपी, हा बेस पॉइंट घेतला आणि या पॉइंटला इथे कट झालं. आता आपण इथून इथपर्यंत आलो. या पॉइंट मध्ये जर का बघितलं तर इथे हा जो डोर आहे हा डोर अर्धाच कट होतो, एक क्लोज जर का असेल तर. हा आपल्याला टोटल दाखवायचा नाही. या लेवल पर्यंत असतो, या पॉइंट पर्यंत असतो कट होणार. त्याला मी सिलेक्ट केलं, एक्स एंटर केलं एक्सप्लोर साठी, त्यानंतर मग TR एंटर करून हा जो इकडचा पोर्शन आहे ट्रिम करून टाक. एवढंच आपलं राहील. डोर एवढा दिसेल आणि त्यानंतर मग हा वॉल जी आहे ती वॉल येईल. त्यानंतर मग त्याच्या समोरच्या साईडला विंडो दिसते. इथे ह्या पॉइंटला जर का आपण उभं असू तर समोरची ही विंडो दिसते, त्या विंडोचा सेम एलिव्हेशन मध्ये दिसेल. इथून 0.9 एंटर केला, ही वाली विंडो इथे येईल. या पॉइंट पर्यंत ह्याला सिलेक्ट करू, एक्सपांड करू इथपर्यंत आणि हाईट 1.2 मीटर घेऊ. बाकीचं पोर्शन डिलीट करायचं. आता ग्राउंड फ्लोरला जर का बघितलं तर काय आहे, इथे त्यांनी बाल्कनी दाखवली नाहीये. ओके, बाल्कनी पण आहे, तर खालचंच वरच्या साईडला कॉपी होईल. काल जसं दाखवलं होतं त्या टाईप मध्ये राहणार ते. तसं आपल्याला सेक्शन व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. हा XX ड्रॉ केला. ओके, त्यानंतर मग हा YY ट्राय कर कसा ड्रॉ करायचा.